नंबरचा जो व्हायरस आहे तो जास्त रिस्की आहे, त्यामुळेच आपल्याला ते सर्वायकल कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत आहे. ह्या 4 प्रकारच्या व्हायरस जे आपण त्यांना हाय रिस्क व्हायरस म्हणतो. तर आपल्याला गव्हर्नमेंटनी हे जे व्हॅक्सिन आणलेलं आहे त्यामध्ये क्वाड्रिव्हॅलंट व्हॅक्सिन आहे. गार्डासिल नाव आहे त्या व्हॅक्सिनचं. क्वाड्रिव्हॅलंट व्हॅक्सिन आहे आणि हे व्हॅक्सिन काय काम करतं की आपल्यामध्ये म्हणजे हे जे 16 आणि 18 ह्या गार्डासिल व्हॅक्सिनमध्ये 4 प्रकारचे जे आहेत त्याच्यामध्ये 16 आणि 18 जे व्हेरियंट आपल्याला कारणीभूत आहे सर्वायकल कॅन्सरसाठी. तर त्यामध्ये आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम करतं. ही जी लस आहे ती 0.5 ml फक्त द्यावी लागते मुलींना. ती आपल्या डाव्या हाताच्या दंडावर 0.5 ml. आपण जसं टीटीचं व्हॅक्सिन घेतो, कोणाला लोखंडाचा मार लागल्यावर आपण कोणतं व्हॅक्सिन घेतो? टीटीचं घेतो ना. कोणाला म्हणजे आम्हाला सांगायची गरज आहे का तुम्ही येऊन घ्या इंजेक्शन? तुम्ही स्वतः डॉक्टरांकडे जाता, कोणतं व्हॅक्सिन टीटी घेतो ना ते डाव्या हातावर घेतो आपण 0.5 ml. त्या व्हॅक्सिनमुळे तरी हात सुजतो किंवा दुखतं जास्त. हे व्हॅक्सिन आम्ही इतक्या जणांना दिलेलं आहे ते कोणालाही त्याचा एवढा जास्त टीटीच्या पण इंजेक्शन इतका जास्त त्रास होत नाही. जस्ट थोडंसं टोचल्या इतकं दुखल आणि आम्ही दिल्यानंतर तुम्हाला अर्धा तास बसायचं आहे. जेवण केल्यानंतर हे व्हॅक्सिन द्यायचं आहे, अर्धा तास बसायचं आहे. कोणाला आता बऱ्याच जणाला काय होतं ते इंजेक्शन पाहूनच घबराट होती आणि ते घबराट आम्ही इथं MR व्हॅक्सिनेशन दिलेले. यापैकी बरेच जण असतील त्यावेळेस 9 ते 14 वर्षाच्या मुलींना आपण दिलेले आहे MR व्हॅक्सिन. त्या शाळेमध्ये पूर्ण खूप म्हणजे 2 ते 3 दिवस आपण तो ड्राईव्ह केलेला आहे, सगळ्यांना व्हॅक्सिनेशन दिलेलं. पण त्या व्हॅक्सिन देताना जेव्हा मुली पाहतात त्याच वेळेस त्यांना चक्कर आलेली आहे. ते पाहून दिल्यानंतर त्यांना काहीच झालेलं नाही. तर तुम्ही मनातून भीती काढून टाका की फक्त टोचणे इतका, पण त्या आजारामुळं त्या व्हॅक्सिनमुळं कोणता आजार दूर होते आपला, म्हणजे आपल्याला गर्भाशयाच्या पिशवीचा तोंडाचा जो कॅन्सर आहे. आज जगभरात लेडीजला पहिल्या नंबरला ब्रेस्ट कॅन्सर होत आहे आणि दुसऱ्या नंबरला कोणतं कॅन्सर होत आहे तर हे सर्वायकल कॅन्सर. आता समजा आपल्या घरामध्ये लेडीजला सर्वायकल कॅन्सर डायग्नोसिस झाला तर त्या घरात कशी परिस्थिती असते तुम्हाला माहीत आहे. ह्याचे म्हणजे लक्षणं काय काय हे सगळ्या स्त्रियांना माहीत झालं पाहिजे. सर्वायकल कॅन्सरमध्ये व्हाईट डिस्चार्ज, ज्या स्त्रियांना व्हाईट डिस्चार्ज होतो आणि तो पण फाऊल स्मेलिंग असतो, म्हणजे दुर्गंधीयुक्त वास. आणि पिरियड्स जे असतात इंटरमिटंट ब्लिडिंग जर होत असेल 2 पिरियड्सच्या मध्ये जर ब्लिडिंग होत असेल किंवा इंटरकोर्स नंतर ब्लिडिंग होत असेल तर अशा स्त्रियांनी आमच्याकडे येऊन पॅप्समियर आणि वुमन्स हॉस्पिटलला पण ही टेस्ट होती, पॅप्समियर केली पाहिजे. पॅप्समियर म्हणजे तिथल्या थोडे सेल्स काढून, खूप सोपी टेस्ट आहे, साधी आहे, त्याच्यात काहीच त्रास होत नाही. फक्त थोडेसे सेल्स काढून ते तपासण्यासाठी पाठवतात. त्याच्यावरून आपल्याला समजतं की तिथं खरंच म्हणजे प्रीस्टेज आहे का ती कॅन्सरची. आणि नंतर मग सोनोग्राफी त्या तपासण्या केल्यानंतर ज्या घरामध्ये हे पॉझिटिव्ह रुग्ण आपल्याला समजतं की आज आपल्या घरामध्ये ह्या स्त्रीला कॅन्सर झालेला आहे, तर त्यावेळेस त्यांच्या घरात किती टेन्शन असतं. 1-2 दिवस तर झोपाच नाही येणार त्यांना घरात. कॅन्सर झालेला आहे बाबा, आता काय करायचं. आणि त्यानंतर मग त्या घरातल्या सगळ्यांची जिम्मेदारी होती की त्या पेशंटला आपल्याला ट्रीट कसं करायचं. ट्रीट करायचं म्हणजे त्याचं डॉक्टर सांगतील की पिशवी काढून टाकावी लागेल. त्याच्यानंतर पिशवी टाकल्यानंतर दुसऱ्या ऑर्गन्सला, लिव्हरला आहे, लंग्सला आहे, ते स्प्रेड होऊ नये म्हणून आपण त्याच्यासाठी पेट स्कॅन करायचं. नंतर रेडिओथेरपी आहे, किमोथेरपी आहे, ह्या सगळ्या गोष्टीपासून त्यांना त्यामधून जावं लागतं. ही वेळ येऊ नये म्हणून, ही जी घातक वेळ आहे त्या परिवाराला एकतर मानसिक ताण पण आहे आणि तेवढा खर्च पण आहे. ही वेळ येऊ नये म्हणून ही जी लस निघालेली आहे ही अत्यंत सोपी आहे. फक्त 0.5 ml फक्त टीटीचं इंजेक्शन कसं घेतो आपल्या दादावर तेवढं घ्यायचं आहे. त्याला घाबरण्यासारखं काहीच नाही आहे, याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे. फक्त एकच डोस घ्यायचा आहे आपल्याला 14 वर्ष पूर्ण झालेल्या मुली आणि 15 वर्ष ज्यांच्या पूर्ण नाही झालेल्या. पण लक्षात घ्या आता मार्चमध्ये आपण ही वॅक्सिन निघालेली आहे तरी पण आपल्या पूर्ण याच्यामध्ये काहीतरी स्प्रेड झालेलं आहे की यामुळं काही बरेच आता मी ते काही सांगणार नाही कारण ते होतच नाही आहे. हे व्हायरस म्हणजे वॅक्सिन ॲक्शन कसं करतं तुम्ही बघा. आता हे आपण 0.5 ml जेव्हा मुलींच्या शरीरात येऊन पडत होते
दुसरं काहीच नाही. ते लाईन लागलेली होती, गर्दी होती आणि मुली फक्त इंजेक्शन पाहत होत्या त्याच्याकडं आणि त्या चक्कर येऊन पडत होत्या. मग त्यांना आम्ही झोपवलं, पाणी पाजलं तर ते उठून बसत होत्या. खूप ते सिरियस होतं ना. फक्त 2 मिनिटाचं होतं आणि लाखामध्ये एकाला तशी रिॲक्शन येते. जे लाखांमध्ये नाही, सिरियस भरपूर होत्या मुली. नाही एकच होती. काय झालं, जास्त घायल होते जास्त. आम्ही त्यांना झोपवल्यानंतर बाप्पा 2 मिनिटं आहे पहा, कोणत्याही लसीचे साईड इफेक्ट असे कोणत्याही प्रकारचे सिरियस नसतात. ही लस जी असते सर्व टेस्ट करून आलेली असते. जसे की आताच मॅडमने सांगितलेलं आहे गार्डासिन लस. तसंच एमआर लसीकरणाच्या बाबतीत बोलतो, मिझल आणि रुबेला जे घेणं अत्यंत आवश्यक असतं. आपण पण त्या फायद्याचा विचार करण्याऐवजी आपण चर्चा काय करतो की मुलींना चक्कर आली किंवा नाही, बरोबर आहे, तुमचं म्हणणं चुकीचं मुळीच नाही. परंतु काय, जेव्हा लस देण्यासाठी नाने सर्व ट्रेंड पर्सन केलेले असतात ना, लसीचे साईड इफेक्ट झाले तर इमिडिएट काय मॅनेज करायचंय त्याचे सर्व प्रकारचे औषध उपचार त्या सिस्टमकडे सुद्धा असतात आणि वेळेप्रसंगी ते त्या ठिकाणी देणं गरजेचं असेल तर दिलं जातं. साईड इफेक्ट असे काहीच नसतात. बऱ्याचदा आपण काय करत असतो, इंजेक्शन म्हणलं की सर्व काढत असतो मुली. एकीने म्हटलं तर मला चक्कर आली तर सर्व लाईनला चक्कर येत असते. परंतु हा त्या इंजेक्शनचा साईड इफेक्ट नसतो, आपल्या मानसिकतेचा परिणाम असतो. तर अशा वेळेस कॉन्फिडन्स देण्याचं, समजावून सांगण्याचं काम आरोग्य कर्मचारी त्या ठिकाणी निश्चित करत असतात. तर एमआर लसीकरणात आतापर्यंत सर्व जिल्ह्यामध्ये दिलेलं आहे. कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट किंवा त्यापासून जीवाला धोका वगैरे काही झालेला नाही. उलट सुरक्षितता निर्माण झालेली आहे. मला वाटते की 50-60 मुलीमध्ये 1-2 असे झाले असेल आणि यांनी ऐकलं असेल तर ऐकताना काय असतं, एक दुसरे को बता दुसरा तिसरे को फिर बात बढ़ती जाती है. कसं होऊ शकते माहिती पाहिजे ना मॅडम आम्हाला घ्यायची जर असली. समजा आता आपण ही HPV लस देतोय तर म्हणजे कॅन्सर होणारच नाही का? प्रिव्हेंट होणार आहे, 99% प्रिव्हेंट होणार आहे. पण असं वाटलं फॉर एक्झाम्पल नंतर त्यांची बॉडीमध्ये HPV आलं, मी सांगत होते की HPV कॅन्सरमध्ये कन्वर्ट होऊ शकते. ते कॅन्सरमध्ये कन्वर्ट झाला, त्यांची बॉडी फाइट करणार, तेवढी क्षमता त्यामध्ये असणार. बट मान लीजिए बहुत कम केसेस में ऐसा होता है कि जिस समय कैंसर हुआ बच्चे को उस समय और भी बहुत सारी मल्टीपल बीमारियां हैं, तो हो सकता है बॉडी फाइट ना कर पाए. तसं पण आहे. म्हणजे सायंटिफिक कम्युनिटीमध्ये 100% तर काहीच नाही आहे. पोलिओ वॅक्सिन आपण देतो आता, तुम्ही बघा तुमचे आई वडील सांगत असेल की पोलिओ किती कमी झालाय सध्या, की पोलिओ पूर्वी किती होता. माझे एक हे होते ताऊजी, आता इथे काय म्हणतात ते मला माहिती नाही. हा, माझे वडिलांचे मोठे भाऊ, त्यांना झाला होता पोलिओ. ते चालू शकत नाही आता. पण आता पोलिओची केसेस जे आहेत ते कमी झाले, खूप कमी झाले, कारण की पोलिओ वॅक्सिन आपण सगळ्यांना देतात आणि ते आपले शेड्यूलचाच पार्ट बनलाय. त्याप्रमाणे आपण HPV देऊ शकलो ना की HPV कॅन्सरचे परिमाण खूपच कमी होणार आणि फक्त एकल कॅन्सर म्हणजे ते स्पेसिफिक बॉडी